आज मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे एक खूपच फेमस टेस्टी माहीम हलवा म्हणजेच बॉम्बे आईस हलवा. मुंबईमध्ये मिठाईच्या सर्वच दुकानात हा बॉम्बे आईस हलवा मिळतो. हा माहीम हलवा मी स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे जेणेकरून कुणीही घरी हा हलवा बनवू शकेल. तर सुरू करूया खूपच टेस्टी यम्मी माहीम हलवा रेसिपी. नमस्कार, मी छायाच कुक टाईममध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. माहीम हलवा बनवण्यासाठी 1 कप मैदा घेतलेला आहे. कुठलाही एखादा कप किंवा वाटीचं माप घ्या म्हणजे सगळं साहित्य एकाच मापाने आपल्याला घेता येईल. मैदा चाळून घ्यायचा म्हणजे गुठळ्या मोडल्या जातील. मैदा स्वच्छ चाळून झालेला आहे. आता हा बाजूला ठेवूया. गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये घालूया अर्धा कप तूप हलकंसं गरम झालं की चाळलेला मैदा तुपामध्ये घालून छान परतून घ्या. आपल्याला फक्त मैद्याचा कच्चेपणा घालवायचा आहे. सुरुवातीला मिश्रण थोडं घट्टसर झाल्यासारखं वाटतं, परंतु जसजसं मिश्रण परतत जाऊ तसं तूप रिलीज होऊन पातळ व्हायला सुरुवात होते. गॅस फ्लेम लोच ठेवून मैदा परतून घ्यायचा आहे. 5 ते 7 मिनटं लो फ्लेमवर मैदा परतून घेतल्यामुळे तूप रिलीज होऊन मैद्याचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे. आता मैद्याची कढई बाजूला ठेवा. साखरेचा पाक तयार करून घेण्यासाठी गॅसवर पुन्हा दुसरी कढई ठेवून त्यामध्ये टाकूया 1 कप साखर. आता ज्या कपने मैदा घेतला होता त्याच कपने साखर घ्या आणि त्याच कपने अर्धा कप पाणी टाका. साखर पाण्यामध्ये पूर्ण विरघळून घ्या. साखर विरघळेपर्यंत बाजूला गार्निशिंगसाठी पिस्ता आणि बदामाचे पातळ काप करून घ्या. इथे पाहू शकता मीडियम फ्लेमवर कढईमधली साखर पूर्णपणे विरघळून उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर 5 मिनटं हा पाक शिजवून घ्यायचा. असा हातावर घेऊन पाहिला तर अशी तार येते. आता इथे पाक थोडा कमी किंवा जास्त शिजला तरी देखील काहीच हरकत नाही. फक्त एकच लक्षात घ्या, उकळी आल्यानंतर 5 मिनटं पाक हा शिजवून घ्या. एक तरी पाक नाही केला तरीही चालेल. आता मिश्रण गरम असतानाच गरम पाकामध्ये टाकायचं आहे मैद्याचं मिश्रण थंड झालं असेल तर थोडं गॅसवर गरम करून घ्या. आता गॅस फ्लेम लो ठेवून पाकामध्ये मैद्याचे मिश्रण एकजीव करून घ्या. मिश्रण लो फ्लेमवरच घट्टसर होईपर्यंत परतून घ्या. आता 1 मिनिटातच तुम्ही पाहू शकता याची स्लरी तयार झाली आहे. यानंतर 5 मिनटं मिश्रण सतत हलवत राहायचं. लो फ्लेमवर मिश्रण कढई सोडायला लागलं आहे आणि घट्टसर झालं आहे. आता हे मिश्रण हलवा बनवण्यासाठी तयार आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर एका छोट्या प्लेटमध्ये थोडं मिश्रण टाका. थोडा वेळ थांबून त्याची जर व्यवस्थित गोळी तयार झाली की समजायचं मिश्रण आईस हलवा बनवण्यासाठी अगदी परफेक्ट तयार झालं आहे. आता गॅस फ्लेम बंद करून 1 छोटा चमचा वेलची पूड आणि 1 छोटा चमचा जायफळ पूड टाका. मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. आता मिश्रण बटर पेपरवर काढून घेण्यासाठी मी ऑडीचा इकोबेक पेपर वापरणार आहे, जो तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता. शिवाय नॉनस्टिक, कन्व्हिनियंट आहे आणि मुख्य म्हणजे हेल्दी आहे. जितका मला लागेल तितका काढून अर्धा मिश्रण ओतणार आहे, कारण हा आईस हलवा मिठाईच्या दुकानात आपल्याला 2 रंगांमध्ये मिळतो, पांढरा आणि पिवळा. पेपरवर घातलेलं मिश्रण गरम असतानाच स्पॅटुलाने स्प्रेड करून घ्यायचं आहे, कारण एकदा मिश्रण थंड झालं की स्प्रेड करणं अवघड होतं. आता पुन्हा दुसरा बटर पेपर त्यावर ठेवून लाटण्याने हलक्या हाताने पसरून घ्या. आता हे बाजूला ठेवूया आणि कढईमधलं अर्धं मिश्रण आहे त्यात टाकूया खाण्याचा थोडासा पिवळा रंग. मिश्रण पटकन मिक्स करून घ्या. आता तुम्ही पाहू शकता मिश्रण मिक्स झाल्यानंतर रंग किती सुरेख आलेला आहे. लगेचच मिश्रण बटर पेपरवर काढून घ्या आणि स्पॅटुल्याच्या साहाय्याने स्प्रेड करा. मिश्रण पसरवून झालं की आधीच्या प्रमाणे पुन्हा यावर बटर पेपर ठेवायचा. मिश्रण लाटण्याने लाटून घ्या. आता सुरुवातीचं मिश्रण आहे त्यावरचा बटर पेपर काढून टाका. कट करून ठेवलेले ड्रायफ्रूट्स टाका आणि लाटण्याने प्रेस करून घ्या, म्हणजे अजिबात निघणार नाहीत, व्यवस्थित हलव्याला सेट होतील. आता दुसरा बटर पेपर आहे तो काढून टाका. यावर सुद्धा ड्रायफ्रूट्सचे काप घालून लाटण्याने लाटून घ्या. आता हलवा थोडासा गरम असतानाच कापून घ्यायचा आहे.
मिठाईच्या दुकानात माहीमचा हलवा मोठ्या पीसेसमध्ये मिळतो, म्हणून असे मोठे पीस करायचे. गरम असतानाच तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुकडे करून घ्या, कारण थंड झाले तर व्यवस्थित कापता येणार नाही. थोडेसे थंड झाले की बटर पेपर सोबतच आपल्याला कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे एकमेकांना चिकटणार नाहीत. अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता मस्त रंग आलेला आहे. दोन्ही हलव्याचा रंग खूपच छान आलेला आहे. तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, हे पहा. अगदी परफेक्ट खुसखुशीत असा हा आईस हलवा तयार झालेला आहे. लक्षात असू द्या, प्रमाण व्यवस्थित घ्या, म्हणजे तुमचाही हलवा अगदी छान परफेक्ट असा तयार होईल. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त मस्त खात राहा.